मुंबईत भाजप आणि शिवसेनेने युतीची घोषणा केल्यानंतर दोन्ही पक्षांचं जागा वाटप देखील जवळपास निश्चित झालंय। शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असून फक्त काही जागांवरच रस्सीखेच आहे। मात्र उद्या होणाऱ्या अंतिम बैठकीत या जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तोडगा काढणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर निवडून येणाऱ्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं विधान संजय शिरसाट यांनी केलंय। जागा वाटपाबद्दल जे जे स्थानिक आमचे नेते बसलेले आहेत, शिवसेनेचे 5 आणि भाजपाचे 5 असे जे समन्वयक समिती आमची आहे त्या महानगराची, ते त्या ठिकाणी जागा वाटपाचं अंतिम करताय। मुंबईबाबत जवळपास 180 जागांवरती एकमत झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि 30 ते 40 जागा ज्या आहेत त्या अजूनही त्यावरती तोडगा तर त्यामध्ये एकनाथजी आणि देवेंद्रजी बसून दोन्ही नेते बसून निर्णय करतील। उमेदवारासंदर्भामध्ये एक क्रायटेरिया ठरवलेला आहे की निवडून येणाऱ्याला प्राधान्य आणि निवडून येणाऱ्या जागा एकमेकांनी मागायच्या आणि बेसिक जी लाईन आहे ते दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे। किती जागा मिळाल्यात, किती जागा सोडल्यात, किती जागा आश्वासन दिलं, हे सर्व विषय हे फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आहे। म्हणून जोपर्यंत त्यांची अंतिम बैठक होत नाही, आता ही बैठक मला वाटतं आज उद्या त्यांची बैठक होईल, या बैठकीमध्ये अंतिम जो निर्णय होईल ते दोन्ही पक्षाचे नेते हे तुम्हाला सांगतील एवढं नक्की आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये 227 जागांपैकी 180 जागांवर एकमत झालंय, तर उर्वरित 47 जागांवर अजूनही तोडगा निघाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच भाजप 150 जागा लढवण्यावर ठाम आहे, तर शिंदेंची सेना देखील 100+ जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथजींनी चांगले मतं घेतले, अजितदादांनी चांगले मतं घेतले। शेवटी आमची महायुती आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत आमची महायुती राहणारच आहे, लोकसभेच्या युतीत महायुती राहणार आहे। त्यामुळे जेवढं ते मजबूत होतील तेवढे आम्ही मजबूत आहे। त्यामुळे आमचा त्या ठिकाणी मोठे भाऊ म्हणून जर विचार केला तर लहान भावाची ताकद वाढणे चांगलं आहे मोठ्या भावाला। की लहान भावाची ताकद वाढते याचा आनंद आम्हाला वाटतो। खरं तर कोण लहान भाऊ आणि कोण मोठा भाऊ याचा फैसला जनता करत असते आणि जनता ज्या पद्धतीनं लाडका भाऊ म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत उभी राहते ना, त्यामुळं या निवडणुकीच्या निकालानं दाखवूनच दिलेलं आहे की बाप तो बाप रहेगा। त्यामुळे लहान आणि मोठा याची भाषा न करता आता जनतेच्या विकासासाठी भाऊ भाऊ म्हणून एकत्र राहण्याची वेळ आलेली आहे।